नमस्कार. मी बाळासाहेब हांडे आणि आपण पाहत आहात मिक्स मराठी कट्टा. आज आपण पाहणार आहोत अतिशय हृदयद्रावक कथा. नेहमीसारखीच नवऱ्याचं सणकून मार खाऊन ती मुठकुळं करून कोपऱ्यात पडली होती. अंगाचा प्रत्येक अवयव ठणकत होता. 7 महिन्यांची पोटोशी होती ती, पण नवऱ्याला त्याचं काहीच नव्हतं. दारूच्या नशेत तो कोणतंही कारण नसताना तिला बेदम मारायचा. ती मात्र हो की चू न करता सगळं सहन करायची. प्रतिकार केला तर घराबाहेर काढेल आणि माहेरही आपल्याला आश्रय मिळणार नाही याची तिला खात्री होती. शारीरिक वेदनांपेक्षा मानसिक वेदना अधिक असह्य होत्या. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती मनात म्हणाली, कसलं हे आयुष्य, जन्मापासून सुख म्हणून काहीच नाही. विचार करता करता तिचं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर उभं राहिलं. माहेरी प्रचंड गरिबी, 2 वेळच्या जेवणाची भ्रांत. घरात जे काही शिजायचं ते आधी भावांच्या ताटात वाढलं जायचं. उरलं सुरलं तिच्या वाट्याला. 6 भावंडांमध्ये ती दुसरी. 4थीत असतानाच आईला घरकामात मदत करण्यासाठी तिचं शिक्षण बंद करण्यात आलं. लहान भावंड सांभाळणं, पाणी भरणं, स्वयंपाक, धुणी भांडी हेच तिचं बालपण. 16वं वर्ष लागताच एक तोंड कमी होईल या विचाराने तिचं लग्न लावून देण्यात आलं. पण सासर माहेरपेक्षाही भयंकर निघालं. नवरा पक्का दारुडा. मिळेल तेवढे पैसे दारूत उडवायचा. संसार चालवण्यासाठी ती 4 घरची धुणी भांडी करायची. दिवसभर राबायची, रात्री मार खायचा. तिच्या आयुष्यात आनंद नावाची गोष्टच नव्हती. त्या रात्री तिच्या मनात प्रथमच विचार आला, हे आयुष्य संपून टाकावं का? पण त्याच क्षणी तिच्या पोटातलं बाळ हललं. एक छोटीशी लाथ. तिने अलगद हात पोटावर ठेवला, डोळे मिटले. नाही, माझ्यासाठी नाही, पण पण तुझ्यासाठी मला जगायचं आहे. तेवढ्यात नवऱ्याची बडबड पुन्हा सुरू झाली. कसली बायको गळ्यात पडली, पुण्यात काही नाही, माझ्या जीवावर खाते, आता तर पोटोशी झाली, आणखी एक तोंड वाढणार. असं म्हणत त्याने तिच्या पोटाजवळ जोरात लाथ मारली. ती वेदनेने बिघडली. तो पुन्हा ओरडला, ऐक, माझ्या वंशाला देवा हवा, मुलगाच झाला पाहिजे. मुलगी झाली तर जन्मताच गळा दाबून मारीन. हे शब्द तिच्या कानात धगधगत्या निखाऱ्यांसारखे उतरले. क्षणभर तिचे डोळे विस्फारले. तिच्या डोळ्यांसमोर स्वतःचं आयुष्य सरकू लागलं. मुलगी म्हणून कमी अन्न, मुलगी म्हणून शिक्षण हिरावलं गेलं, मुलगी म्हणून ओझं समजलं गेलं. आणि आता तिच्या अजून जन्मालाही न आलेल्या लेकरालाही केवळ मुलगी असण्याच्या शक्यतेमुळे मृत्यूची धमकी. तिने सारा धीर एकवटला. ती पुढे झालीच होती. डोळ्यात संताप होता, पण शरीराने साथ सोडली होती. नवऱ्याने मारलेल्या लाथा थेट तिच्या पोटावर बसल्या होत्या. ती काही बोलणार इतक्यात तिच्या पोटात असह्य कळ उठले. ती वेदनेने किंचाळली आणि जमिनीवर कोसळली. पायाजवळ हळूहळू रक्त साचू लागलं. क्षणभरापूर्वी शिवी देणारा नवरा देखील घाबरला. त्याची नशा एका क्षणात उतरली. शेजारी धावत आले. तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर नवरा, सासू आणि काही नातेवाईक अस्वस्थपणे बसले होते. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, आई वाचली, पण आम्ही बाळाला वाचवू शकलो नाही. ते शब्द ऐकताच तिच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. अश्रूंचाही कदाचित अंत झाला होता. तिने फक्त आपला रिकामा हात अलगद पोटावर ठेवला. जिथे काही तासांपूर्वी तिचं लेकरू हलत होतं, तिथे आता भयान शांतता होती. नवरा खाली मान घालून उभा होता. पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या हाताने काय हिरावून घेतलं आहे याची जाणीव झाली होती. पण आता पश्चातापाचा काहीच उपयोग नव्हता. आईने मुलाला जन्म देण्याआधीच एका बापाने आपल्या लेकराचा जीव घेतला होता.
त्या दिवशी दवाखान्यात फक्त एका बाळाचा मृत्यू झाला नव्हता, तर एका आईची स्वप्न, तिचा विश्वास आणि तिचं आयुष्यही कायमचं तुटलं होतं. घरगुती हिंसा ही फक्त दोन व्यक्तींमधील भांडण नसते, अनेकदा ती एका निरपराध जीवाचं भविष्य संभवते. मौन बाळगू नका, हिंसेविरुद्ध उभे राहा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.